जळगावमध्ये भाजपचे सर्व 46 उमेदवार आघाडीवरती आहेत. इथे देखील भाजपची आघाडी कायम असल्याचं आपण पाहतो. जर आघाडीवर असतील जळगाव पालिकेत भाजपचा 100% स्ट्राईक रेट आहे. प्रशांत बाग यांच्याशी आपण बोलूयात. प्रशांत बाग, भाजपचा 100% स्ट्राईक रेट दिसून येतोय. जनतेनं काय केलं हा तर प्रश्न आहेच, पण गिरीश महाजनाने असं काय केलं की 100%? प्रशांत, 10वीच्या निकालांमध्ये आपण 99% पर्यंत गेलेले विद्यार्थी बघितलेले होते, पण हल्ली 100% राजकारणात पण आलं. उमेदवार उभं करतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा बोल प्रशांत. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ही पहिल्यांदा अशी अनोखी वेळ आलेली आहे की एक अनोखा विक्रम आपल्याला म्हणावा लागेल. कारण कोणताही राजकीय पक्ष आपले उमेदवार जितके उभे करतो तितके कधीच निवडून येत नसतात. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती जळगाव महापालिकेत होती आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला 46 जागा होत्या. या सर्व 46 जागी भारतीय जनता पक्षाने उभे केलेले उमेदवार हे निवडून येत आहे. हा 100% स्ट्राईक रेट भाजपचा जळगाव महापालिकेत नक्कीच म्हणता येईल. गिरीश महाजन यांच्याकडे जळगाव, धुळे आणि नाशिक या तीनही महापालिकांची जबाबदारी आणि या तीनही महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेच्या दिशेने स्पष्ट वाटचाल करतोय. धुळ्यामध्ये सुद्धा 50 पेक्षा अधिक जागा या भाजपच्या हाती येत आहेत. नाशिकमध्ये सुद्धा 70+ कडे वाटचाल भाजपची जोरदार सुरू आहे. म्हणजे संकट मोचक गिरीश महाजन यांना आपण जे म्हणतो आजपर्यंत स्ट्राईक रेट हे संकट मोचक राहिलेलं नाही, संकट निर्माण करणारे झाले. विरोधकांवर किती मोठं संकट आणलं त्यांनी. आता एकही जागा त्यांना नाही म्हणजे हे संकट मोचक कसले. हो, आणि त्यांच्या सोबत असलेला जो पक्ष आहे त्या पक्षाला सुद्धा हा स्ट्राईक रेट 100% खरं तर राखता आला, पण तो राखता आला नाहीये. पण भारतीय जनता पक्षाने नक्कीच आणलाय. पण विलास, तू जे म्हणतोय ते खरं आहे. हे संकट मोचक असलेले गिरीश महाजन हे इतर सगळ्यांना. बरं प्रशांत, मी तुला थांबवतोय. जालन्यात एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते, ते आपण जाणून घेऊयात. जालन्यामध्ये कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी ज्या आहेत त्या अखेर विजयी झालेल्या आहेत.